नागदेवतेने फुलाला आणि पक्षाला वेळा टाकलेला आहे असं आपल्या याच्या पूर्ण रेषेमध्ये तुम्हाला हेच बघायला मिळते. त्याच्यानंतर इथं जे आहे सिंह आहे आणि सिंहावरती एक माणूस आहे, तो याच्यावरती बसलेला आहे. तो इथं एक प्रसंग आपल्याला इथं बघायला मिळतोय. त्याच्यानंतर हे जो स्तंभ आहे, हे स्तंभ जो आहे, स्तंभावरती वरच्या बाजूला कमळ दाखवले, इथं लक्ष्मी दाखवली, त्यानंतर तोरण दाखवले आणि स्त्रियांचे अलंकार दाखवले याच्यावरती. ते इथं याच्यावरती या स्तंभावरती आपल्याला बघायला मिळतं. इथं द्वारपाल आहे, जय विजय जो महादेवाचे द्वारपाल असतात ते जय विजय याच्यावरती दाखवले, महादेवाच्या मूर्त्या याच्यावरती दाखवलेल्या आहेत, ते इथं बघायला मिळतात. त्याच्यानंतर ही जी आहे ही नरपट्टी. नरपट्टी म्हणजे जी वाद्य आणि कलश आपण जे म्हणतो ते याच्यामध्ये त्या प्रत्येकाच्या हातामध्ये आपल्याला बघायला मिळतं. हा जो आहे हा कलश आहे, ही आहे वाद्य आहे. इथं परत एक वेगळ्या प्रकारचा कलश आहे, इथं परत वाद्य इथे तोंडात. त्याच्यानंतर इथं पण पिपाणी होती इथं अशी वाजवायची, ती इथं आहे. याच्या हातामध्ये एक नारळा टाईप काहीतरी वेगळं काहीतरी पदार्थ इथं बघायला मिळते अशा पद्धत. पण याला तुम्ही जर निरीक्षण करून बघितलं तर याला 3 माणसं तुम्हाला बघायला मिळतात. 1 2 3 अशी मोठाली 3 माणसं याच्यामध्ये बघायला मिळतात. तुम्हाला बघताना पहिल्यांदा एकच माणूस दिसतो, नंतर 3 दिसतात. असं तुम्ही जेवढं निरीक्षण करता तेवढं बारीक आहे. त्याच्यानंतर ही मोरपंख याच्यावर तुम्हाला बघायला मिळतात. हे जी बांधकाम आहे, ही बांधकाम शैली तुम्ही बघितली तर ही अखंड एका दगडामध्ये इथून इथपर्यंत हा अख्खा एक दगड आहे आणि इथून इथपर्यंत हा अख्खा एक दगड आहे. ह्याचं तुम्ही बघा ती साईज कुठे, ती साईड इथं येते पाठवून आणि ही साईड कुठे इथं अखंड दगड कोरलाय म्हणजे फाडलाय, कोरून त्याच्यामध्ये हे काम केलेलं आहे. तर इथंच असं दिसतंय, इथं पण तसं दिसतंय अशा प्रकारचं. त्याच्यानंतर ही वरची बाजू, आता वरच्या बाजूला जर तुम्ही बघितलं हा अखंड एकच दगड आहे. तुम्हाला वाटत हा वेगळा आहे हा वेगळा आहे असं नाही, हा अखंड एकच दगड आहे. या अखंड दगडामध्ये ही पूर्ण काम केलेलं आहे. इथं जी गणेशपट्टी दिसते ही गणेशपट्टी इथं केली, त्याच्यानंतर हे तोरण इथं केले, तोरणाच्या वरती तुम्हाला परत सिंह वगैरे वरती दिसतात तिकडे असं म्हणजे दिव्या टाईप पण असे चौकन त्याच्यामध्ये दिसतात तुम्हाला. म्हणजे अशा पद्धतीचं काम याच्यावरती केलेलं आहे. ती इंजिनिअरिंग जे आपण बघतोय ती इंजिनिअरिंग खूप डेंजर होतं. याच्यामध्ये अजून एक आपल्याला बघायला मिळते की दंतकथा याच्यात आवश्यकता असं बघायला मिळते की सिंहाने हत्तीवरती हल्ला केलाय पण हत्तीच्या पायाखाली एक माणूस आहे. याच्यामध्ये कोणती तरी दंतकथा लपलेली ती याच्यामध्ये आपल्याला समजायला लागली म्हणजे कळते असं याच्यामध्ये कळते. इथं महादेवाचा मूर्ती इथं आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर हे जे शिवलिंग आहे, हे शिवलिंग 12 ज्योतिर्लिंगांना समर्पित केलेलं शिवलिंग याच्यामध्ये आपल्याला कळते. हे कसं तर याच्या स्टेप ज्या दिसतात ह्याच्यामध्ये 12 स्टेप आहेत. या 12 स्टेप म्हणजे 12 ज्योतिर्लिंग ते याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 स्टेप मध्ये ही ज्योतिर्लिंग आपल्याला बघायला मिळते. हे ज्योतिर्लिंग तोडलेलं ज्योतिर्लिंग नाही आणि सगळ्यात किल्ल्यामधली आताची सगळ्यात मोठी शिवलिंग बघायला मिळते इथं आपल्याला. ह्याला एक अजून सिस्टम होती की या गर्भगृहात कोणीही प्रवेश करायचा नाही. तर गर्भगृहात फक्त जो दिलेला व्यक्ती त्याच व्यक्तीने फक्त प्रवेश करायचा. तर मग याचा पूजा कशी करायची, अर्चना कशी करायची किंवा याचा अभिषेक कसा करायचा त्याचं सिस्टम असं बनवलंय. हा जो समोर तुम्हाला दगड दिसतोय ह्या दगडाच्या मंदिराच्या मागं बाहेरच्या बाजूला एक कुंड बनवले, धम्याला जसं असतं हे दगडी कुंड बनवले. त्या दगडी कुंडात तुमचं दही दूध तूप पाणी काय असेल ते सगळं टाकायचं, बेलपत्र टाकल्याच्या नंतर ते ह्या दगडाच्या माध्यमातून ह्या शिवलिंगावरती येऊन पडायचं. अशा पद्धतीचं हे बांधकाम केलेलं आहे. ती इथं आपल्याला बघायला मिळते. म्हणजे जी इंजिनिअरिंग वापरली ती इंजिनिअरिंग अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला बघायला मिळते. डोका हँग होतंय आपलं ऐकूनच. आणि त्याच्यासाठी वापर झालाय ना किती वर्ष झाले किती एकदम डेंजर काम केलं. तुम्ही बघा दगड वेगवेगळे चिरा बघा त्या दगड वेगवेगळे ती जॉईन केले. वरचा दगड मॅच झाला पाहिजे खालच्याला, खालचा मॅच झाला पाहिजे वरच्याला, असं जॉईनिंग केलं ते सगळं. एवढं डेंजर जे कलाकृती आपल्याला बघायला साईज पण पार्ट पण कसे टाकले एकदम